अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊन या बैसावे ओ अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊन या सांगती तैसे करावे. मानवला तयाशी विचार. निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहून या आनंदले. नृष्य सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठून या संगमावरी स्थान करून या जप ध्यान आटपोनी. मागून येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी. मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करून या पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वास रमणी संध्यास्नान करावे. करोन या संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परी त्यांचे मानस कदा उदास नहीची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून या ऐसी परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन या नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवू. बाळप्पाशी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरून या जेवले. परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शेळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले क्रोश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामीरूपे नांदत. तेथे जाऊन या त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवण्या वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून या सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक निघाला. तयाशी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणी. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयाशी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालून या अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले. येऊन या नगरी रम्य देखिली. जेथे नृष्य सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्वे सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाळले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.